नवरा मोठा का बायको मोठी? तुमचं झालं नाही का? मग बोला की. लग्न नावाची गोष्ट अशी आहे बाबांनो, लग्नामध्ये आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या हिंदू धर्मामध्ये लग्नामध्ये नवरा मुलीला, नवऱ्या मुलाला अख्ख्या अंगाला हळद लावली जाते. काय लावली जाते दादा? हळद लावली. थोडंसं बोला. काय लावली जाते? हळद लावली जाते. आणि पूर्वी एखादा पोरगा जर सायकलवरून पडलं तर त्याला एक विशिष्ट प्रकारचा मार लागायचा, त्याच्यावरती आपण हळद घातली जायचो. त्या माराचं नाव काय? मुका. करेक्ट. मग लग्नाच्या आदल्या दिवशी नवरा नवरीच्या अंगाला, अख्ख्या अंगाला हळद लावली जाते. का लावली जाते? मुक्का मार लागण्याची शक्यता आहे. विठ्ठल विठ्ठल मला अगदी सोपं सांगा. लग्नामध्ये नवरा मुलगा नवऱ्या मुलीला मंगळसूत्र घालतो किंवा बांधतो, बरोबर ना बाबा? मंगळसूत्र घालतो किंवा बांधतो. तेव्हा कसं होतं माहिती आहे का? मंगळ सगळं यांच्या पाठीमागं लागतं आणि सूत्र सगळी यांच्या हातामध्ये असतात. तुमच्या इकडं कसं आहे? तसंच आहे. आमच्या इकडे बी तसंच आहे. विठ्ठल विठ्ठल असो. सेवेकरता निवडलेला अभंग नाथबाबांचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगातून नाथबाबा भगवंताला काय आवडतं ते सांगतात. आवडे हे देवासी तो एका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला काय आवडतं? अखंड रात्रंदिवस केलेलं त्याचं नामस्मरण माझ्या भगवंताला आवडतं. नामस्मरणाच्या आधारावरती बसलेले तो भगवान परमात्मा आपलासा करता येतो. ऐका बरं, अभंगाच्या प्रथम चरणातला शब्द आवड हा फार महत्वाचा आहे बाबा. आवड या शब्दाच्या भोवती माणसाचं जीवन फिरतंय. आवड. व्यक्तिगत प्रत्येकाची आवड सांगणे हे शक्य नाही, पण वर्गवारी जर आवड सांगायला गेलो तर लहान मुलांची आवड ही वेगळी आहे. लहान मुलांची आवड ही वेगळी आहे. महिला मंडळांची आवड ही वेगळी आहे. पुरुष वर्गाची आवड ही वेगळी आहे. माझ्या संतांची आवड ही वेगळी आहे आणि माझ्या देवाची आवड ही वेगळी आहे. लहान मुलांना काय आवडतं? काय आवडतं? खोड्या करायला आवडतात. आवडतात ना खोड्या? माता माऊलो करतात ना तुमचं पोरं? खोड्या करतात ना? खोड्या आवडतात ना रे पोरांना? खोड्या करायला आवडतात. हां, लय खोड्या करतात. तू 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 मधला मधला उभा राहा रे दादा, उभा राहा. अरे तू 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 उभा राहा. मला त्याला कळना काय करावं. उभा राहा गडा, उभा राहा. एकदा उभा राहा, उभा राहा. एकदा उभा राहा. अरे साधा प्रश्न विचारणार. हां, त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजव. बघा ना बस. ए ए अरे उभा राहा. हां, तुझ्यासाठी टाळ्या का वाजवलं हे ऐक बाबा. ऐका बसलेले. इथं शेजारी पोरं बघा. चंद्रकांत महाराज, इथं शेजारी पोरं बघा. कोणाच्या कपाळावरती टिलक दिसत नाही, पण या लेकराला आपल्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे. त्या लेकराने आपल्या कपाळावरती टिलक लावलं. एकदा जोरदार टाळी वाजवा. एकदा लाजू नको गाड्या, स्ट्रेट उभा राहा. अगदी सोपा प्रश्न विचारणार. खालच्यांनी अजिबात बोलायचं नाही. कडच्यांनी अजिबात बोलायचं नाही बाळा. अगदी सोपा प्रश्न विचारणार. हां, राहुलच्या आईला 3 मुलं आहेत. पहिल्याचं नाव जानेवारी, दुसऱ्याचं नाव फेब्रुवारी, तिसऱ्याचं नाव काय? बस खाली. ए तू 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 अरे तू तू हा पुढचा झोपला का काय? तू दिसत नाही का थोडंसं? असो बाळा, बस तो खाली बस. पाठीमागचा उभा राह. तू तो टोपीवाला उभा राहा. टोपीवाला. हा. ए बाळा, लंका कुणी जाळली रे? लंका कुणी जाळली? बोलायला सांगितलं का मी? बारीक आहे का तुम्ही? मी बारक्या पोराला प्रश्न विचारला, मोठीच सांगतात. कुणी जाळली? बस खाली. टाळी वाजव त्याच्यासाठी एकदा. असो. ऐका, लहान मुलांना काय आवडतात?
बोला ना, काय आवडतं तुम्हाला? खोड्या करायला आवडतात. हो, मंदिरामध्ये जाणार, घनघन घनघन घंटा वाजवणार, देवाच्या पाया पडला तर पडला, नाही तर निघाला. देवाचं काही घेणं देणं नाही. लहान मुलांनी खोड्या केल्या बसलेले याच्यात नवल नाही बाबांनो. ऐका बाबा, जगाच्या मालकानं सुद्धा खोड्या केल्या. ज्यावेळेस जगाचा मालक गोकुळामध्ये जन्माला आले ना, त्यावेळेस जगाच्या मालकानं अरे गोकुळातलं असं एक घर सुद्धा सोडलं नाही माझ्या देवानं, किती त्याचं दही दूध चोरून खाल्लं नाही. अशी एक गवळण सुनी सोडली नाही माझ्या देवानं, की त्या गवळणीची माझ्या भगवान परमात्म्यानं खोडी केली नाही. काय खोड्या करायचा भगवान परमात्मा? त्या गवळणींच्या वेणीची, त्यांच्या पतीच्या धाडीची मिशीची गाठ काय मारणार? गवळणी मथुरेला निघाल्याच्या नंतर गवळणींचे माठ काय फोडणार? अरे त्या गवळणी आंघोळीला नदीला गेल्याच्या नंतर त्यांचे कपडे काय लपून ठेवणार? अनेक प्रकारच्या खोड्या माझ्या भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये केल्या. त्या गवळणी वैतागायच्या, अगदी कंटाळायच्या. त्या देवाच्या खोड्या घ्यायच्या आणि यशोदेकडे यायच्या आणि यशोदेला म्हणायचे, यशोदे सांग बाई तुझ्या कानाला, फार खोड्या करतो ग यशोदे, समजून सांग बाई. तुला सांगायला गेलं तर तुला राग येतो यशोदे, पण काय सांगू तुझा काना काय काय खोड्या करतो? आणि त्या गवळणी सांगू लागल्या, ऐक यशोदे, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, हो यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग, यशोदे तुला येईल राग. तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. अंधारी लपत येऊन बसे अंगणा, अंधारी लपत, अंधारी लपत येऊन बसे अंगणा, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे ग तुला येईल राग. यशोदे सांग बाई तुझ्या कानाला काय काय खोड्या करतो? तोंड करी वाकुडे मला म्हणे तू वेडी, तोंड करी वाकुडे मला म्हणे तू वेडी, तुझ्या कानाला काहीतरी सांग ग, यशोदे ग तुला येईल राग, यशोदे सांग बाई तुझ्या कानाला, फार खोड्या करतो. मग लहान मुलांनी खोड्या केल्या, माता माऊली ह्यात नवल नाही. जगाच्या मालकानं सुद्धा काय केल्या? खोड्या केल्या. मग लहान मुलांना काय आवडतं? खोड्या करायला आवडतं. महिला मंडळाला काय आवडतं? झोपल्या का काय आहेत ना जाग्या. काय आवडतं? तांब, पितळ, लोखंड. काय आवडतं? सुंदर साडी, सुंदर मेकअप, सोन्याची दागिने, सोन्यासाठी पार जीव काढून देण्याची तयारी. नुसती मालकानं नथ घेऊ द्या की नथ. बाबा अख्ख्या गावभर भजन करत फिरती, पप्प्याची बाय आव आमच्या बंट्याच्या बापानं मले नथ घेतली नथ. पप्प्याची माय आव आमच्या बंट्याच्या बापानं मले नथ घेतली नथ. अरे ऐका, नथनी दी यारने सुमिरत बार बार, नथनी दी यारने सुमिरत बार बार, अरे ना कदिया जिस यार ने उसको भूल गई नार.
अरे ज्या भगवंतानं तुम्हाला आम्हाला नाक दिलं त्या भगवंताला तुम्ही आम्ही विसरलात. मग महिला मंडळाला काय आवडतं? बोला ना, काय आवडतं? सोनं आवडतं. आम्हालाच आवडतं असं नाही बरं का आप्पा. ऐका, राजा जनकाची मुलगी, दशरथाची सून, रामरायाची पत्नी, साक्षात लक्ष्मीचा अवतार जिचा, जिनं अख्ख्या जगाला धनाची वाटप करावी अशी ती सीतामाई. त्या सीतामाईनं सोन्याचं हरिण पाहावं आणि रामरायाला म्हणावं, स्वामी मला ते सोन्याचं हरिण धरून द्या. मग महिला मंडळाला काय आवडतं? सोनं आवडतं. पुरुष वर्गाला काय आवडतं? काय आवडतं? शौर्य आणि चातुर्य आवडतं. काय आवडतं? शौर्य आणि चातुर्य. मग कशाला म्हणतात शौर्य, कशाला म्हणतात चातुर्य? बसलेले हे जर पाहायचं असेल तर मला असं वाटतं की कुठेतरी छत्रपती शिवाजीराजांना आठवावं लागेल. कारण बसले थोडासा विचार करा बाबांनो. आज गळ्यामध्ये माळ, हातामध्ये टाळ, बाळावरती बुक्का, कपाळावरती कुंकू, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावरती मिशी कोणामुळे जिवंत असेल तर या महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजीराजांमुळे देतात. छत्रपती शिवाजीराजांमुळे. अरे काय उपकार आहेत आपल्या राजाचे आपल्यावरती, काय उपकार आहेत. मग शौर्य चातुर्य म्हणतात कशाला? याच्यासाठी उदाहरण देऊन जाईल. मग तुम्हीच ठरवा. यालाच म्हणतात शौर्य आणि यालाच म्हणतात चातुर्य. या महाराष्ट्राच्या मातीवरती एकोपाठोपाठ एक संकट येत होतं. अरे अफजल या नावाचं संकट आलं. अफजलला फाडला, अफजलला मारला. वाघ नक्यांचा प्रयोग करून अफजलाचा कोथळा बाहेर काढला. अरे एक संकट कुठे निस्तरत नाही तोपर्यंत या महाराष्ट्राच्या मातीवरती दुसरं संकट आलं. लाखोची फौज या महाराष्ट्राच्या मातीवरती चालून आली. अरे आताच तर राजे दमलेत, युद्ध करण्याची शक्ती राहिली नाही. आताच तर मावळे दमलेत, काय करावं सुचेना. अरे महाराष्ट्राच्या मातीवरती अनेक प्रकारचे तांडव चालले होते. अरे आया बहिणी बाटवल्या जायच्या. अरे आया बहिणीच्या आबरूचे झिंडावले काढले जायचे. अरे आया बहिणीच्या आबरू अशा 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 येशीला टांगल्या जायच्या. अरे शेतातली पिकं घोड्याने तुडवली जायची. नवे नवे मंदिरावरचे कळस पाडले जायचे. मंदिरामधल्या मूर्त्या फोडल्या जायच्या. अनेक प्रकारचे तांडव या महाराष्ट्राच्या मातीवरती चालले होते. अरे अमक्या अमक्या गावामध्ये असं असं घडलं, आज त्या त्या गावामध्ये असं असं घडलं. एक एक बातमी काजला घर करेन अशी एक एक बातमी माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या काजला घर करत होती. अरे राजा होतं रयतेच, पण त्या राजाला घडवणाऱ्या होत्या राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ. माझ्या मासाहेब जिजाऊनं त्या आई तुळजाभवानीचा जागर केला आणि सांगितलं, आई माझ्या राजाची शक्ती राहिली नाही ग माय, तू अशी काही बुद्धी दे की त्या यवनाचा शक्तीनं नाही तर युक्तीनं पराभव झाला पाहिजे. आणि माझ्या मासाहेब जिजाऊनं घराणं मांडलं. माझ्या मासाहेब जिजाऊ बोलता झाल्या, देही स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुनी संकटी पाठीला, तुझे आई भवानी बळ दे ग त्याला. जगत जननी माय भवानी आईचा जागर चालू झाला. आई उधे गंबाबाई, 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 आई उधे गंबाबाई,
आई उधे गंगाबाई 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 हो दारू घडवेत दारू घड दारू घडवेत दारू घडवेत दारू घडवेत दारू घडवेत तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी शिवनेरीची शुभाय देवी दारू घडवेत दारू घड दारू घडवेत दारू घडवेत दारू माझ्या जिजाऊ मासाहेबांना आई तुळजाभवानीचा जागर केला आणि बसलेले छत्रपती शिवाजीराजांच्या डोक्यामध्ये असा एक विचार आला. राजगडावरून खाली उतरलं आणि घोड्याच्या टाचला नाळ ठोकणाऱ्याकडे गेलं. नाळ माहितीये का? माहितीये का नाळ? घोड्याच्या टाचला नाळ ठोकणाऱ्याकडे गेलं. त्यानं पाहिलं राज आलं. राज, आज गरीबाची झोपडी धन्य झाली बरं राज. आज साक्षात सूर्याचा सूर्य आज आमच्या झोपडीमध्ये अवतरला राज. सांगा राजा तुमच्यासाठी काय करू राज? जीवाची कुरवंडी करू राज की रणभूमीवरती तलवार घेऊन उतरू राज? सांगा ना राज, काय करावं राज? सांगितलं दादा, रणभूमीवरती तलवार घेऊन उतरण्याची गरज नाही दादा. ऐका ना दादा, तुमचं वय झालं आता. रणभूमीवरती तलवार घेऊन उतरण्याची गरज नाही. मग सांगा राजा काय करावं? काही नाही दादा, जे आम्ही काम तुमच्याकडे घेऊन आलो आहोत, जे तुम्ही काम करणार आहे ते काम झाल्याच्या नंतर त्या कामाची कल्पना मात्र कोणालाही देऊ नका. राजा, तुम्हाला वाटत असेल तुम्ही जे काम माझ्याकडे घेऊन आला ते काम झाल्याच्या नंतर त्या कामाची कल्पना मी कोणाला दिली ना राज, तर राजा ऐका ना राज, ते काम झाल्याच्या नंतर मी माझी जीभ काढतो राज आणि तुमच्या पायावरती ठेवतो राज. बसलेले हे स्वराज्य कशावरती उभं राहिलं असेल तर फक्त आणि फक्त एका निष्ठे शब्दावरती हे स्वराज्य उभं राहिलं. अरे माझ्या राजांनी कोणाला जहागिरा दिल्या नव्हत्या. माझं राजा फक्त गोर गरिबाच्या मनापर्यंत जाऊन पोचलं होतं माझं राज. अरे माझ्या राजांनी गोर गरिबाच्या मनाचा विचार केला होता. माझ्या राजांनी सांगितलं दादा, अहो जीभ काढून देण्याची गरज नाही. मग सांगा की राजा काय करावं? काही नाही दादा, एकच करा, प्रत्येक घोड्याच्या टाचला नाळ उलटी ठोका. काय सांगितलं? प्रत्येक घोड्याच्या टाचला नाळ उलटी ठोका. राज, अहो घोड्याच्या टाचला नाळ उलटी ठोकणं म्हणजे घोड्यांचा जीव, मावळ्यांचा जीव धोक्यात घालणं राज. आणि राज, त्याच घोड्यावरती एखाद्या घोड्यावरती जर तुम्ही सवारी केली राज आणि जर तुम्ही त्या दुश्मनाच्या हाती लागले ना राज, तर राज या महाराष्ट्राचं स्वप्न, या स्वराज्याचं स्वप्न एका मिनिटात मातीला मिसळून जाईल राज. ऐका ना दादा, तुमची तळमळ अंतकरणातला भाव मला कळतोय दादा, परंतु आता गलिमी कावा करायचाय. पावसाची रिमझिम चालू आहे. शक्तीचा वापर करायचा नाही दादा, आता युक्तीचा वापर करायचा. शक्ती राहिली नाही, गलिमी कावा करावा लागणार आहे. ऐका ना दादा, प्रत्येक घोड्याच्या टाचला नाळ उलटी ठोका. प्रत्येक घोड्याच्या टाचला नाळ उलटी ठोकण्यात आली. अरे ठरवला दिवस माझ्या राजांनी घेतले, सगळे मावळे एकत्रित केले. ठरवला दिवस, अरे घेतले स्मशाली, अरे बेलवंडार घेतला, हर हरचा गजर केला आणि गेले राजे. अरे आई तुळजाभवानीचा गजर केला. अरे घेतली शपथ आई तुळजाभवानीची, अरे घेतली शपथ खंडेरायाची, अरे घेतली शपथ कुलदैवतेची, अरे घेतली शपथ या स्वराज्याची. निघाले राजे निघाले. अरे दुश्मन गार झोपलेला होता. दुश्मनला असं वाटत होतं आता छत्रपती शिवाजीराजे डोकं शकणार नाही. या महाराष्ट्रातला अनेक भाग त्या दुश्मनानं काबीज केला होता. त्याला वाटत होतं आता राजाची शक्ती संपली. आता त्यांना कुठं माहितीये आमचं राज शक्तीचा नाही तर युक्तीचा प्रयोग करणार आहे म्हणून.
अरे त्यांना वाटत होतं आता सगळं संपलं, आता रायगडावरती झेंडा फडकणार, कोणता? हिरवा, असं वाटत होतं. पण ऐका ना, माझ्या राजांनी शक्तीचा नाही तर युक्तीचा प्रयोग केला. राजांनी मावळ्यांना घेतलं आणि गेले राजे, गेले राजे. अरे शांत बसलेला दुश्मन, शांत झोपलेला दुश्मन, असं वाटलं नव्हतं की त्याला छत्रपती शिवाजी राजे येतील म्हणून. गाढ झोपलेला दुश्मन, राजा आलं आणि राजांनी सप 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 वार चालू केले. कोणाचे मुंडके उडवले, कोणाचे हात उडवले, कोणाचे पाय कलम केले. पाटे 5 पर्यंत बचाव बचाव करत तोपर्यंत 70-80 गलिमा कापले गेले. अरे काय करावं आता? सांगितलं राजांनी थांबून चालणार नाही. राहिल्या स्मशाली यांच्या राहुटीवरती टाका, जळून खाक होऊ द्या आणि निम्म्या स्मशाली आपल्या सोबत घ्या. निम्म्या स्मशाली त्यांच्या राहुटीवरती टाकल्या, निम्म्या स्मशाली सोबत घेतल्या. जे वाचले होते ना, बसले वाचले होते ना, ते हुजूर हुजूर बचाव, हुजूर हुजूर बचाव, शिवाजीने हल्ला किया हुजूर, अरे पकडा त्याला, अरे शोधा त्याला, अरे ढूंढो उसको. अरे हुजूर ढूंढो तो कहा ढूंढे हुजूर? शोधायचं तर कुठे शोधायचं? सांगितलं जिकडे घोड्यांची पावलं दिसतील ना, तिकडे छत्रपती शिवाजीराजांना शोधा. अरे माझ्या राजाने शक्तीचा नाही तर युक्तीचा प्रयोग केला. प्रत्येक घोड्याच्या टाचला नाळ उलटी ठोकली. अरे घोडे गेलं पूर्वेला आणि पावलं उमटली पश्चिमेला. अरे राजा गेलं पूर्वेला आणि दुश्मन गेला पश्चिमेला. राजांना शोधून शोधून तिकडेच तोंडाला फेस येऊन पडला. पण आमचं राज कोणाच्या हाती नाही लागलं. असं एकच राज या महाराष्ट्राच्या मातीत होऊन गेलं. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजत किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजत गड किल्ल्याच्या दगडावर. हे हिंदूंनो, प्रत्येकाने हात वरती घ्यायचे. जो स्वतःला हिंदू म्हणून घेतो ना, त्याच हिंदूचे हात वरती होतील. हे पोराओ, हिंदू आहे ना, दातात काढायचे नाहीत, हात वरती घ्यायचे. घ्या घ्या, सर्वांनी हात वरती घ्यायचे. एक टाळी वाजवायची. हा हा, एक टाळी. हा, अरे ज्या राजामुळे आज आपण या ठिकाणी उभा आहोत, नाही तर बसलेले एक काय असं असतं बाबांनो. कारण बाबा त्या काळी त्या हिंदूला, प्रत्येक हिंदूला म्हणावं लागलं असतं, हुजूर ओ हुजूर, हम थोड़ा संकीर्तन करना चाहते हैं, परवानगी मिलेगी? म्हणावं लागलं असतं ना रे. ए त्या 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 स्वराज्याच्या संस्थापकासाठी एक टाळी होऊ द्या. घ्या घ्या, हात वरती घ्यायचे. हो हो, घ्या हात वरती. हा हो. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. सर्वांनी बोलायचे आता. माझ्या राजाचा बोला. हिंदू असताना तर बोलताल, नाहीच तर हिंदून तर घरी जाताल. आहात ना हिंदू? माझ्या राजाचा हिंदूच आहे का तुम्ही? ए बसलेले हिंदू आहेत ना तुम्ही? आहे ना हिंदू? अरे हो तरी बोला. आहे ना हिंदू? घ्या हात वरती. माझ्या राजाचा तुम्ही बी नाही बोलत. आज नवल वाटलं मला. मोठ्याने बोलायचे बरं का, कीर्तन पुढे नेणार नाही मी, हे लक्षात ठेवा. माझ्या राजाचा शिवरायाचा माझ्या देवाचा माझ्या राजाचा लाज वाटली पाहिजे आपल्याला, लाज. एवढीच बोलता येत नाही तुम्हाला. माझ्या राजाचा
शिवरायाचं माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी हर हर अरे बाबांनो वाजवा बरं आता टाळी माझा भाऊ एकच आहे रे अरे राजाचं नाव घेतल्याबरोबर आपलं रक्त सळसळावं असं माझ्या राजाचं तुमच्या आमच्या ओठावरती नाव आहे अरे आपल्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आपल्या हिंदू धर्माचा अभिमान आपल्याला असला पाहिजे बाबा बाकी काय मग शौर्य आणि चातुर्य म्हणतात कशाला हे जर पाहायचं असेल तर छत्रपती शिवाजीराजांच्या आयुष्यातला एक एक प्रसंग आपल्याला पाहायला मिळतो नाहीतर चंद्रकांत महाराज आजकालचे राजे आप्पा चौकात उभे राहतात आणि एकच म्हणतात फाडून टाकील कापून ठेवील असंच कुठं चौकात घरी आला म्याव मग कोणी त्याला विचारत नाही ऐका मग पुरुष वर्गाला काय आवडतं शौर्य आणि चातुर्य आवडतं लहान मुलांची आवड सांगितली महिला मंडळांची आवड सांगितली पुरुष वर्गाची आवड सांगितली आता ऐका बरं का बसलेले माझ्या संतांना काय आवडतं माझ्या जीवीची आवडी 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 पंढरपुरा पंढरपुरा नेले गोडी पांडुरंगी मनरंगले पांडुरंगी मनरंगले ही झाली माझ्या संतांची आवड बाबा आणि माझ्या देवाला काय आवडतं तेच आवड देवासी तो ऐका प्रकार 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 आवड देवासी तो एका प्रकार आवड देवासी तो एका प्रकार आवडे देवासी तो एका प्रकार आवड देवासी तो ऐका 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 प्रकार आवड देवासी तो एका प्रकार वा इथं जोरदार टाळी वाजवा काय आवाज आहे वा गोड गावं एवढं गोड गावं की भगवंतानं सुद्धा इथं येऊन नाचावं एवढं गोड गावं एकदा जोरदार टाळी वाजवतं त्यांसाठी
काय आवडतं देवाला? आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस, अखंड रात्रंदिवस भगवंताचं केलेलं नामस्मरण माझ्या देवाला आवडतं. म्हणून बसलेले आपणही अखंड रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे, त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण ऐका, नामस्मरणाच्या आधारावरती तो भगवान परमात्मा आपलासा करता येतो. नवे नवे आवडीनं भावनेनं त्या भगवंताचं नामस्मरण जर केलं, आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. एकदा का तुम्ही आवडीनं भगवंताचं नामस्मरण केलं, भावनेनं त्या देवाला गायलं की तुम्ही कोणत्याही प्रकारची काळजी करायची नाही. तुमची काळजी करणारा तो लक्ष्मीपती पांडुरंग तुमची काळजी करणार आहे. तुम्ही एकच करायचं, अखंड रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन करायचं. तुम्ही म्हणताल ताई आम्ही देवाचं भजन करायला तयार आहे, पण तुमच्या देवाचं भजनावरती समाधान आहे का? तर नाथ बाबा म्हणतात, बाबांनो आमच्या देवाचं भजनावरतीच फक्त समाधान नाही, तर आमच्या देवाला अजून काय आवडतं तेच मार्गभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, भाळावरती गोपी चंदनाचा टिळा आणि या हृदयामध्ये वैष्णवांबद्दलचा कळवळा माझ्या देवाला आवडतो. तुम्ही म्हणताल ठीक आहे ताई आम्ही एवढं करू, पण एवढ्यावर तरी तुमच्या देवाचं समाधान आहे का? एवढा परमार्थ ठीक आहे का? नाही. नाथबाबा म्हणतात, बाबांनो हे करत असताना अजून काय करा? आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करा. कारण आषाढी कार्तिकीच्या वारीसारखं दुसरं सुख माणसाच्या आयुष्यामध्ये कोणतंच नाही, दुसरं साधन माणसाच्या आयुष्यामध्ये कोणतं नाही. विचारा ना, जे जे आषाढी कार्तिकीला जातात ना त्यांना विचारा काय तो आनंद असतो. अरे 70-80 वर्षाचे मथारे असे पताका हातामध्ये घेतात आणि माझ्या ज्ञानोबा तुकोबाच्या गजरामध्ये असे नाचतात की नवतरुण लाजवतील असे नाचतात. ऐका काय आनंद असतो तो वारीचा. अरे जाताना प्रत्येक वारकऱ्याच्या मुखामध्ये एकच असतं, चला रे त्या जीवलगाला बघायचे, डोळे भरून त्या भगवंताला बघायचे. प्रत्येक वारकरी एकच म्हणत असतो, चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीवलगा पाहू. चला त्या देवाला डोळे भरून पाहू, त्या जीवलगाला डोळे भरून बघायचे. चला. आणि तिथं तो वारकरी गेल्याच्या नंतर बाबा आषाढी एकादशी झाली, बारस झाली, काला झाला आणि तो वारकरी पुन्हा आपल्या घराकडे निघाला ना की मग तो वारकरी म्हणतो, हा पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा हा देव नाही बाबांनो, हा कोण आहे? भूत आहे भूत. हा देव काय करतो? आम्हाला झटपतो आणि तो झटपल्याच्या नंतर आम्हाला पुन्हा येऊ वाटत नाही. तेव्हा त्या वारकऱ्याच्या मुखामध्ये एकच काय म्हणतो तो वारकरी, पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे, हो आल्या गेल्या झडपी वाटे. तो पंढरपूर परमात्मा देव नाही, तो कोण आहे? भूत आहे भूत. तो आम्हाला झटपतो आणि तो झटपल्याच्या नंतर पुन्हा आम्हाला आमच्या घरी वाटत नाही. म्हणून नाथ बाबा म्हणतात, बाबांनो आयुष्यामध्ये आल्याच्या नंतर एक तरी वारी अनुभवावी. माणसानं आयुष्यामध्ये एक तरी वारी केली पाहिजे. माझं सांगणं इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला, बाबांनो चुकीच्या वाटेवरती जाण्यापेक्षा वारीच्या वाटेवरती गेलेलं कधीही चांगलं. म्हणून नाथ बाबा सांगतात, ह्या आषाढी कार्तिक्याच्या वारीसारखं दुसरं साधन माणसाच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणतंच नाही. आणि तेच मार्गभंगाच्या तिसऱ्या चरणात आषाढी कार्तिकी आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधनाली धारी आले नाही, साधनाली धारी आले नाही, साधनाली धारी आले नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधनाली धारी आले नाही, साधनाली धारी आले नाही, साधनाली धारी आले नाही. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. या आषाढी कार्तिकीच्या वारीसारखं साधन दुसरं कोणतंच नाही. मी एकदा त्या भगवंताचं भजन करण्याकरता सर्वांनी हात वरती घ्या.
केले का स्ट्रेट बरं का. आता काय करायचं, हातानं नामस्मरण आणि मुखानं टाळी वाजवायची, बरोबर का. हातानं बोला ना, हातानं आणि मुखानं नामस्मरण. विठोबा रखुमाई, 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 विठोबा केलं का नामस्मरण, केलं का. घ्या मग हात खाली, घेतले का. मला वरच दिसता येत वाटतं. घ्या घ्या घ्या, खाली घ्या, हात खाली घ्या. त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे बाबांनो, भावनेनं आवडीनं त्या भगवंताला गायलं पाहिजे, भगवंताला भावनेनं अकळलं पाहिजे. पहा, अगदी 20 मिनिटाचा वेळ माझ्याकडे राहिलेला आहे. अगदी ह्या 20 मिनिटामध्ये जेवढं कीर्तन झालं तेवढं विसरून गेला तरी चालेल, परंतु या 20 मिनिटामध्ये जे सांगेल ना बाबांनो ते मात्र घरी घेऊन जायचे. सर्वांनी तहाड बसा. पहा बसलेले, माझं सांगणं असेल इथं बसलेला प्रत्येक तरुण युवकाला, तरुण मुलाला, दादांनो, अरे हे जीवन जगत असणार, असं जीवन जगा बाबांनो, असं जीवन जगा. जीवन जगायचं कोणासारखं, अरे जीवन जगत असताना असं जीवन जगा छत्रपती शिवाजीराजांसारखं जीवन जगलं पाहिजे. आणि मरायचं कोणासारखं, तर धर्मवीर संभाजीराजांसारखं मरायचं. अरे काय त्याग आहे माझ्या राजाचा या महाराष्ट्राच्या मातीसाठी, अरे काय त्याग आहे माझ्या राजाचा या हिंदू धर्मासाठी, अरे या हिंदूंसाठी काय त्याग केलाय माझ्या राजानं, बलिदान दिलं माझ्या राजानं, बलिदान दिलं. ऐका ना, थोड्याच वेळामध्ये मी तुम्हाला शंभू राजा सांगून जाणार आहे. सर्वांनी तहाड बसायचे, प्रत्येकाचं लक्ष माझ्याकडे पाहिजे बाबांनो. ऐका रे, संगमेश्वरावरती छत्रपती धर्मवीर संभाजीराजे आहेत. संगमेश्वरावरती छत्रपती धर्मवीर संभाजीराजे आहेत. आणि त्या संगमेश्वराच्या शिवपिंडीवरती माझ्या राजानं अभिषेक घातला आणि तिथल्या एका वाड्यामध्ये जाऊन प्रवोढले गेले. ऐका रे बाबांना, हिंदूंनो, त्या रात्री ना माझं राज शेवटचं जेवण जेवले बरं का, शेवटचं जेवण जेवले. संताजी होते, धनाजी होते, सोबत असणारे कवी कलाशी होते. रात्री 2च्या वक्तास काही मावळ्यांना समजलं गेले, अरे अडकलं गेलोय, दगा झालाय, फटका झालाय. औरंगाच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातलाय. जा रे जा,
राजांना उठवा. काही मावळे कवी कर्षांपाशी आले आणि कवींना सांगू लागले, कवी जा, कवी राजांना उठवा. कवी दगा झालाय फटका झालाय कवी. आज जर आपला राजा निघाला नाही ना कवी, मला असं वाटतं उद्या आपला राजा दिसतील की नाही माहिती नाही. कवी जा, कवी राजांना उठवा, निघावं लागेल. आणि रात्री 2च्या वक्तास कवी कलश राजांपाशी आले. राजांचे पाय चेपून देण्याचा प्रयत्न करतायत, राजांना उठवण्याचा प्रयत्न करतायत. राजांना जाग आली आणि राजे विचारतात, कवी हो कवी, अहो वेडे झालात का? माझे कशा पायी पाय दाबू देत आहे? कवी अहो हा हत्तीच्या अंबारीमध्ये फिरणारा राजा आहे कवी. अहो घोड्यावरती फिरणारा राजा आहे कवी आम्ही, आणि आमचं कशाने पाय दुखतायत कवी? सांगितलं राज, ऐका ना, निघावं म्हणतोय राज. हे कवी, अरे रात्रीचे 2 वाजलेत बाबा, एवढ्या रात्रीच्या वक्ताला? नाही 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 नाही, सकाळच्या वक्ताला निघूयात. नाही ना राज, मान्य करा ना राजा, निघावं लागतंय राज. का हो कवी, एवढ्या रात्रीच्या वक्ताला माझ्यापाशी आलात, कधी माझ्यापाशी असं येत नाही. माझे पाय चेपून देण्याचा प्रयत्न करताय, मला उठवण्याचा प्रयत्न करताय, मला चला म्हणताय. सांगा सांगा कवी, काय 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 झालंय काय कवी? कवी कलशांच्या तोंडातून शब्द फुटला गेला, राज अडकलो गेलो, राज अडकलो गेलोय. सुलतानाच्या औरंगाच्या फौजांनी घेरा घातलाय राज, निघावं लागेल. ए कवी, अरे वेडा झालास का बाबा? अरे याला शंभू राजा म्हणतात, शंभू राजा. अरे आदिलशाही, निजामशाही, डच, फ्रान्स, इंग्रज, पोर्तुगीज, अरे यांनी सगळ्या बाजूनी मला 8ही बाजूनी घेरा घातलाय. पण ए कवी, कोणाच्या बापात हिम्मत नाही या शंभू राजाला पकडण्याची. याला सर्जा संभाजी राजा असं म्हणतात, सर्जा संभाजी राजा म्हणतात. नाही ना राजा, निघावं म्हणतोय राजा. सांगा 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 कवी आम्हाला, कोण आहे तो हेर, कोण आहे तो बदमाश? आपली गुलामी करत असताना तिकडे चाकरी करायला गेला. सांगा कवी, नाव समजलं पाहिजे त्याचं, मला कळायला पाहिजे कोण आहे तो बदमाश. जाऊ द्या ना राजा, नका नाव ऐकू राजा तुमच्या कानानं, तुम्हाला फार त्रास होईल राजा. ऐकणारे बसलेले हिंदूंनो, ज्या वेळेस माझ्या राजाला कळलं ना आप्पा की आपण अडकलो गेलोय, आपण मरणाच्या दारामध्ये, त्यावेळेस माझ्या राजाला काहीच वाटलं नाही बाबांनो, काहीच वाटलं नाही. माझ्या राजाला मरणाची भीती नव्हती, परंतु ज्या वेळेस कळालं ना की कोणीतरी आपल्यातल्यांनीच आपल्याशी गद्दारी केली. कवी कलशांना राजा विचारताय, सांगा कवी, कोण आहे तो हेर, कोण आहे तो बदमाश? कवी सांगा. कवी कलशांच्या तोंडातून शब्द फुटला गेला, राजा तुमचा सखा मेवणा गणोजी शिर्के. ए कवी, वेडायस का तू? ए बाबा, गणोजी नाही करणार असं. अरे तो आमच्या बायकोचा सख्खा भाव आहे कवी, आमचा सख्खा मेवणा आहे कवी. नाही 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 नाही, हे नाव मला मान्य नाही. दुसरं नाव सांगा. राज ऐका की, गणोजी दगाबाज निघालाय राज, आपली गुलामी करत असताना तिकडे चाकरी करायला गेला राजा, मान्य करणार राज. ऐका रे हिंदूंनो, ज्या वेळेस माझ्या राजाला कळालं की आपण मरणाच्या दारात आहे, आपण मरणार आहे, आपण अडकले गेलोय, औरंगजेबाच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातलाय, त्यावेळेस माझ्या राजाला काही वाटलं नाही. परंतु ज्या वेळेस कळलं ना रे, आपल्यातल्यांनीच आपल्याशी गद्दारी केली, विश्वासघात केला. ऐका रे हिंदूंनो, वाघासारखा राजा माझा खाली बसला आणि डसा राजा माझा आयुष्यात पहिल्यांदा रडला. कसं बस कवी कर्षांनी राजांना सावरलं.
घोड्यावरती बसवलं. पुढे संताजी धनाजीचा घोडा निघालाय, मध्यंतरी शंभूराजांचा घोडा आहे, पाठीमागं कवी कलशांचा घोडा आहे. तेवढ्यात औरंगाच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातला. संताजी धनाजी निघाला, सांगितलं राजांनी, जा रे बाबांना जा, यांचा काटोबा करून येतो, निरोप द्या. तेवढ्यात औरंगाच्या सुलतानाच्या फौजांनी घेरा घातला आणि एक एक बाण आले, पर्ची आल्या, तलवारी आल्या, एक बाण आले आणि त्या असणाऱ्या कवी कलशांच्या पाठीमध्ये लागला. कवी कलश घोड्यावरून उलटून खाली पडला आणि रक्ताच्या कल्लोळानं कवी कलश माखलं. रक्ताचा कल्लोळ झाला. शंभूराजांना पाहिलं, कवी चला निघावं लागेल कवी. नाही राज, लाखो मेले तरी चालतील राज, पण लाखोचा पोशिंदा मात्र जाता कामा नाही राज. जा जा राजा, जा तुम्ही निघा राज, सुटा राजा सुटा. ए कवी, अरे बाबा, हे माझ्या आऊसाहेबांना नाही रे मला शिकवलं कवी, हे माझ्या जिजाऊ मा साहेबांना नाही रे शिकवलं कवी, माझ्या बानं मला नाही शिकवलं कवी. कवी जगलो तर सोबत जगो कवी, आणि मरलो तर सोबतच मरू कवी. इथं बसलेल्या प्रत्येक तरुण मुलाला माझं सांगणे, दादांनो, मैत्री असावी तर कोणासारखी, माझ्या कवी कलशांसारखी आणि शंभूराजांसारखी. अरे शेवटच्या श्वासापर्यंत कवी कलशांनी साथ नाही सोडली माझ्या शंभूराजाची. तेवढ्यात सुलतानाच्या फौजांनी, औरंगाच्या फौजांनी घेरा घातल्या. अरे गुळाच्या ढेपला जसा असंख्य मुंगळ्यांनी घेरावं, तसा असंख्य मुघलांनी माझ्या राजांना घेरलं. एक एक बाण आला, तलवार आले, पर्चे आले, सब 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 वार झाले आणि तो शेवटी तो साखळदंड, एक 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 साखळदंड आला. ऐका रे हिंदूंनो, जो साखळदंड होता ना, साखळदंड, त्या साखळदंडाला टोचणाऱ्या बोसणाऱ्या धार धार तलवारीच्या पाती होत्या. जसा तो साखळदंड राजांच्या अंगावरून खाली टाकण्यात आला, तसा तो साखळदंड ओरबडत खरचटत माझ्या राजांच्या अंगावरून खाली आला. तो साखळदंड घेतला आणि तो साखळदंड असा आवळण्यात आला. जसा तो साखळदंड आवळला, तशा त्या टोचणाऱ्या बोसणाऱ्या तलवारीच्या पाती माझ्या राजांच्या अंगामध्ये घुसायच्या. चर्रा वाजायचा, जगदंब आई जगदंब. शांत, ह्या हिंदूंचा राजा शांत व्हायचा. माझ्या राजाला उंटाच्या पायाला बांधण्यात आला. आप्पा उंटाच्या पायाला कोणीतरी यायचं, त्या उंटाचे शेपूट पिरगाळायचं. उंटाची शेपूट पिरगळल्याबरोबर तो उंट थया थया नाचायचं. थया थया नाचल्याबरोबर त्या टोचणाऱ्या बोसणाऱ्या तलवारीच्या पाती माझ्या राजांच्या अंगामध्ये घुसायच्या. चर्र आवाज व्हायचा, आई जगदंब. शांत या हिंदूंचा राजा, शांत. अरे वरात काढण्यात आली रे हिंदूंना, आपल्या राजाची वरात. अरे कोणी कोणाच्या घरावरती उभं राहून पाहत होतं, कोणी कोणाच्या दारामध्ये उभं राहून पाहत होतं. बघा रे बघा, हिंदूच्या राजाची वरात बघा. ए अडकला गेला रे, या हिंदूचा राजा अडकला गेला, शंभू अडकला गेला रे. बघा बघा, या शंभू राजाला बघा, अडकला गेला या हिंदूंचा राजा. त्या औरंगाच्या महालामध्ये माझ्या छत्रपती धर्मवीर संभाजीराजांना नेण्यात आलं. आणि जसं त्या औरंग्यानं पाहिलं, तसा तो माळ चाचणारा औरंग्य बोलता झाला, वा पर्वतीगर वा, आखिर आही गया संभा मेरा सिकंज में. बोल बोल शंभू बोल, इस्लाम मंजूर है, होतोस का मुसलमान. बोल शंभू, इस्लाम मंजूर है, होतोस का मुसलमान. है तुला तुझा धर्म प्यारा असेल, पण मला माझा धर्म ना माझी आस्था आहे. माझा धर्म
माझी भक्ती आहे, ए माझा धर्म माझा प्राण आहे, ए माझा धर्म माझी प्रेरणा आहे. एक वेळ प्राण सोडेल पण धर्म सोडणार नाही ना, त्याला धर्मवीर सर्जा संभाजीराजा म्हणतात. औरंग्याला राग आला. औरंग्या बोलता झाला, हे काट आलं रे उसकी जुबान, बहुत ही छरछर करती है. ऐका रे हिंदूंनो, जीभ काटण्याचा संदेश आला बाबा, जीभ काटण्याचा. 4 हापसी पुढे आले चंद्रकांत दादा, 4 हापसी पुढे आले. राजांचं जबड उघडायचं होतं, राजांचं तोंड उघडायचं होतं. ऐका रे हिंदूंनो, अरे सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात मराठच. जण सिंहाच्या जबड्यात हात घालून सिंहाचे दात मोजावे ना, असं माझ्या शंभूराजांचं जबड होतं, तोंड होतं. माझ्या राजाचं तोंड उघडलं जात नव्हतं. 4 हापसी पुढे आले, मोठाच्या मोठा भला मोठा हातोडा घेतला, राजांच्या जटाला धरलं, असं खाली वाकवण्यात आलं. राजांना खाली वाकवलं. 1 हापसी पुढे आला, तो भल्याच्या भला मोठा हातोडा घेतला आणि सप वार झाला. आई आवाज आला. ती सांडशी आतमध्ये गेली आणि त्या सांडशी मध्ये एक वीत जीभ बाहेर उडली. एक वीत जीभ बाहेर उडली. माझं राजा त्या जिभेकडे बघतात आणि माझं राजा विचार करतात, अरे ह्याच तर जिभेने लिहिलाय भूतभूषण ग्रंथ. आज माझी जिभही मला सोडून निघून चालली. औरंग्यानं पुन्हा बोल शंभू, इस्लाम मंजूर आहे, होतस का मुसलमान? राजांनी डोळ्याने खुणून सांगितले, कदापि सहज शक्य नाही. हिंदू म्हणून जन्माला आले, हिंदू म्हणूनच मरेल. अरे उडल्या जरी रक्ताच्या चिकंड्या तरी भगव्याच रंगाचा निघेल, भगव्याच रंगाचा निघेल. राग आला औरंग्याला. एक काट आलं रे उसकी जुबान, चमचमती अशी तलवार आली, सप वार झाला. तलवारी बरोबर जीभ उडून पडली आणि रक्ताच्या थारोड्याने माझा शंभूराजा महाकला. रक्ताचे पाट वाहू लागले आणि या 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 हिंदूंचा राजा मुका झाला. मुका झाला माझा राजा, मुका झाला. रोज यावं, रोज विचारावं, शंभू इस्लाम मंजूर है क्या, होतस का मुसलमान? दुसऱ्या दिवशी आला, पुन्हा विचारलं, क्यों शंभू इस्लाम मंजूर है? राजांनी डोळ्याने खुणून सांगितलं, ए कदापि सहज शक्य नाही. राग आला औरंग्याला. हे निकाल रे उसकी आखे. डोळे काढण्याचा संदेश आला. लाल 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 बुंद सळ्या केल्या, लाल बुंद झाल्या सळ्या माझ्या राजांच्या डोळ्यापाशी आल्या. त्या सळ्यांकडे पाहून माझं राजा विचार करतायत की अरे ह्याच डोळ्याने पाहिलं हे हिंदवी स्वराज्य, अरे ह्याच डोळ्याने पाहिलं माझ्या आऊसाहेबांना, अरे ह्याच डोळ्यांनी पाहिले माझ्या जिजाऊ मासाहेबांना, अरे ह्याच डोळ्यांनी पाहिले माझ्या बाला. आज हेच माझे डोळे मला सोडून निघून चालले. पुन्हा विचारावं औरंग्याने, शंभू इस्लाम मंजूर आहे? लाल बुंद झालेल्या डोळ्यांनी माझ्या राजाने कुठून सांगितलंय, कदापि शक्य नाही, प्राण सोडेल पण धर्म सोडणार नाही. ए निकाल रे उसकी आखे. लाल लाल बुंद झालेल्या सळ्या चरकन डोळ्यामध्ये घुसल्या, चर्र आवाज झाला आणि या हिंदूंचा राजा मात्र आंधळा झाला, आंधळा झाला. रोज यायचं, एक दिवस यायचं, पकडीमध्ये अशी नकदराची नकं उपसायची. ज्या पद्धतीनं आपण कोंबडा सोलावा त्या पद्धतीनं माझ्या राजाचं अवयव सोडण्यात यायचं. त्याच्यावरती मिठाचं पाणी, मीठ चोळण्यात यायचं. असंख्य अनंत त्रास व्हायचे. एक दिवस यायचा असा पकडीमध्ये कान धरायचा, कान उपसायचा. एक दिवस यायचा अशी बोटं छाटायची, एक दिवस यायचा हात छाटायचा
अरे एक दिवस यायचा पाय छटायचा, अरे असे 39 दिवस माझ्या राजांचं एक 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 अवयव काढण्यात आले, एक 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 अवयव काढण्यात आले. आणि ऐका रे हिंदूंनो, ऐका, अरे तो शेवटचा दिवस उगवला तो म्हणजे मृत्युंजय अमावस्याचा. आणि त्या मृत्युंजय अमावस्याला ना माझ्या राजाचं एक 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 अवयव असं रस्त्याने टाकण्यात आलं होतं. अरे कुत्र्यांना किदडांना असं खाण्यात घालण्यात आलं होतं. आप्पा महाराज म्हणतात, या गादीवरती रडू नये बाबांनो, पण खरंच सांगू का रे बाबांनो, ज्या ज्या वेळेस मध्ये समोर येतात त्याग समोर येतो ना रे, त्यावेळेस हे अश्रू अनावर होतात रे बाबांनो, अनावर होतात. कारण अभिमान वाटतो माझ्या राजाचा मला. 39 दिवस हाल सोसले रे माझ्या राजानं, 39 दिवस. थोबाड फोडून टाकील, थोबाड. हसलास तर उठायचं, निघून जायचं. माझ्या कीर्तनाला बसू नकोस तू, कळलं ना? इथं गप्पा गोष्टी चालल्या नाहीत, लक्षात ठेव. 39 दिवस या राजाने आपल्यासाठी हाल हाल सोसलेत. 39 दिवस, 39 दिवस अवयवाचे तुकडे तुकडे केले, असं असं रस्त्याने टाकले होते. कोणासाठी त्याग सहन केला? अरे या हिंदूंसाठी केला, या हिंदूंसाठी केला. पण आज ह्याच हिंदूंनी दगाबाज केला. अरे हा हिंदू आज लाचार निघाला नसताना तर माझा शंभू राजा त्या औरंग्याच्या हाती लागला नसता. 39 दिवस एक एक अवयव काढण्यात आलं, असं रस्त्याने कुत्र्यांना गिधडांना खाण्यात घालण्यात आलं. आणि तो दिवस उगवला बाबा, तो म्हणजे मृत्युंजय अमावस्याचा. अरे त्या मृत्युंजय अमावस्याच्या दिवशी ना आप्पा, या हिंदूंचा राजा ना जाळाला सुद्धा सापडला, तो जाळाला सुद्धा सापडला नव्हता सापडला मला जाळाला राजा. अरे तिथल्या काही युवकांनी एक 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 अवयव गोळा केलं माझ्या राजाचं. त्या अवयवला सुई दोऱ्यानं शिवलं माझ्या राजाच्या. अरे त्याग विचारायचंय तुम्हाला मला शंभू राजाचं. अरे विचारा, त्या वडू तीरावरती ती इंद्रायणी वाहते ना, त्या भीमा इंद्रायणीला विचारा माझ्या शंभू राजाचा त्याग काय होता. जा रे कधीतरी त्या वडूला, जा रे त्या तुळापूरला कधीतरी, विचारा त्या इंद्रायणीला, का ग इंद्रायणी माय, सांग माझा राजा कसा होता ग इंद्रायणी, सांग काय होतं ग माझ्या राजाचं शौर्य, काय होतं माझा राजा, कसा दिसत होता ग माझा राजा, कसा होता ग माझा राजा, कसा लढला ग माझा राजा इंद्रायणी माते. सांग बाई माझा राजा कसा होता ग इंद्रायणी माते, सांग बाई सांग कसा होता माझा राजा. मला असं वाटतं चंद्रकांत महाराज आप्पा, असं म्हणतात तुकोबारांना विमान नेण्याकरता आलं होतं. आदिशक्ती मुक्ताबाई बाबा विजेच्या कडकड्यामध्ये या आकाशामध्ये लुप्त झाल्या. सांगा ना तुम्ही मला, माझ्या संतांचा त्याग माझ्या देवाला कळाला. पण 39 दिवस अवयवाचे एक एक तुकडे केले, पण माझ्या राजाचा त्याग मात्र ह्या देवाला सुद्धा नाही कळाला. का नाही कळाला माझ्या राजाचा त्याग? अरे या हिंदूंच्या कपाळावरचं कुंकू टिकवण्याकरता, या आया बहिणींच्या कपाळावरचं कुंकू टिकवण्याकरता माझ्या राजाने बलिदान दिलं. अरे इथं बसलेल्या प्रत्येक तरुण मुलीला आणि तरुण मुलाला सांगणं असेल, दादांनो आपल्या धर्माचा आपला स्वाभिमान असला पाहिजे, आपल्या धर्माचा आपला अभिमान असला पाहिजे. ए ताईंनो, ए लेकींनो, सांगणं ग माझं तुम्हाला बाईंनो, आपल्या धर्माचा अभिमान स्वाभिमान बाळगा ग. कारण ज्या दिवशी तुम्ही आमचा धर्म सोडून निघून जाताल ना ग, दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश करताल ना ग ताईंनो, त्या दिवशी तुमचे तुकडे तुकडे आम्हाला कोणत्या फ्रीजमध्ये सापडतील, कोणत्या कपाटात सापडतील, कोणत्या पेटीमध्ये सापडतील ना, ते आम्ही सुद्धा सांगू शकत नाही. इथं बसलेल्या प्रत्येक तरुण मुलाला सांगणे, राजाचा टिलक पाहिजे. ज्या राजाने ह्या टिळ्यासाठी 39 दिवस हाल हाल सोसले माझ्या राजानं, आपल्या ह्या कपाळावरती माझ्या राजाचा टिळा पाहिजे. अरे शेवटच्या क्षणाला तो औरंग्या सुद्धा झुकला आणि तो औरंग्या सुद्धा बोलता झाला, ए पर्वतीकर वा पर्वतीकर
तो यार नहीं, काश काश ऐसा शेर मुझे मिल जाता. कोणी म्हणावं त्या औरंग्यानं म्हणावं बनणं, त्या औरंग्यानं म्हणावं. म्हणून जगावं कोणासारखं तर छत्रपती शिवाजीराजांसारखं, आणि मरावं कोणासारखं तर धर्मवीर संभाजीराजांसारखं. इथं बसलेला प्रत्येक हिंदूला माझं सांगणं आहे, अरे त्या धर्मातली लेकरं बघा, अरे त्या धर्मातल्या मुली बघा, मुलींनो किती सुंदर लेकी असतात आपण त्या धर्मातल्या, पण त्या लेकी गुरका घातल्याशिवाय बाहेर पडत नाहीत ते लेकी. का तर त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान स्वाभिमान त्यांच्या धर्माचा आहे. आपल्या मुलींना आज फॅशन निघाली, आपल्या मुलींच्या अंगावरती साधी ओढणी सुद्धा राहिली नाही. अरे विचारा त्या धर्मातले उडले उडली लेकरं, त्यांच्या नमाज पडण्याच्या टायमिंगला ही उडली लेकरं सुद्धा बाबा टोप्या घालतात आणि घरातून बाहेर पडतात, पुस्तक घेतात, नमाज पडतात. काय त्यांना त्यांच्या धर्माचा अभिमान आहे, काय स्वाभिमान आहे त्यांच्या धर्माचा त्यांना. आपली लेकरं, मी जास्त काही म्हणत नाही, ती जन्मल्यापासून त्यांच्यावरती संस्कार दिले जातात. त्यांना सांगितलं जातं, बाळा हे हे देख हे हमारा अल्लाह है, अल्लाह इसको अल्लाह बोलते, हे सांगितलं जातं त्यांना, सांगितलं जातं. आप्पा आपल्या धर्मातली आपले मायबापच आपल्या लेकरांना हिंदू धर्म शिकवत नाहीत. त्यामुळं आपल्या लेकरांना हिंदू धर्म कळत नाही, आपल्या लेकरांना छत्रपती शिवाजीराजे कळत नाही, आपल्या लेकरांना धर्मवीर संभाजीराजे कळत नाही. अरे सांगा त्या लेकरांना, उठ सकाळी उठ, हनुमान चालीसा घे, वाच, घे माझ्या ज्ञानोबारायांचा पवित्र अशी ज्ञानेश्वरी, घे छावा ग्रंथ, घे अनेक प्रकारचे ग्रंथ आहेत या हिंदू धर्मामध्ये, घे एक तरी ग्रंथ वाच, एकच तास वाच. तुमच्या लेकरांना धर्म समजल्याशिवाय राहणार नाही. हिंदूंनो हे लक्षात ठेवा. माझं सांगणे ह्या हिंदूंना ऐका, हिंदूंना माझं वाक्य घरी घेऊन जा. ह्या हिंदूच्या दारा पुढचं कुत्र सुद्धा लांड नसलं पाहिजे, हे एक लक्षात ठेवायचं. धर्मासाठी जन्माला आलोय, धर्मासाठीच मरायचं. एकदा मोठ्यानं बोलायचंय, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. भवानी हर हर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली.